हैदराबादी आलू दम बिर्याणी बनवायची अगदी साधी सोपी रेसिपी मी घेऊन आली आहे. बिर्याणी म्हटलं की जरा टेन्शन येतं कसं बनवायचं, कुठले मसाले आपण त्यात घालायचे, पण आता टेन्शन अजिबात नको. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही बिर्याणी बनवूया. हैदराबादी आलू दम बिर्याणी मस्त होतं चवीला. आणि घरात जेवढे आपले मसाले आहेत तेवढेच मसाले, त्यापेक्षा वेगळे कुठलेही मसाले आपल्याला घ्यायची गरज नाही आहे. त्याच मसाल्यात आपल्या मसाल्याच्या डब्यात जेवढे मसाले असतात तेवढ्यातच आपल्याला करायची. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेत आलू, एक 7-8 आलू आहेत. छोटे आहेत, मोठे घेतले तरीही चालेल. आता काय करायचं आहे, आलूला थोडंसं आपण कट करायचं, म्हणजे काय होणार, जेव्हा आपण आलू फ्राय करू तर ते आतपर्यंत व्यवस्थित मस्त असे फ्राय होतील. आणि जेव्हा आपण याला ग्रेव्हीमध्ये घालू तर ग्रेव्हीसुद्धा आलूमध्ये आतपर्यंत जाईल. तर याला आपण हलकेसे कट करून घ्यायचे. तर इथे सर्व मी आलू कट करून घेतलेले आहेत. नंतर यात घालायचं फूड कलर आणि थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करायचं. तर मी इथे ऑरेंज फूड कलर घातला आहे. तुम्हाला जर कलर नको असेल तर थोडीशी काश्मीरी लाल मिर्च घातली तरीही चालेल. तर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ आणि कलर आलूला सगळीकडे व्यवस्थित लागेल. आणि आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर गॅसवर मी ठेवला एक पॅन, त्यात घातलं थोडंसं तेल गरम झालं की त्यात आपण हे आलू घालायचे. गॅस मिडियम ठेवायची आणि आलू घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचं. एक 3 ते 4 मिनिट आपण झाकून ठेवूया. झाकून ठेवून फ्राय केले की काय होतं, ते आतपर्यंत व्यवस्थित मस्त फ्राय होतात. नंतर झाकण काढायचं, परत फिरवायचं आणि परत झाकून ठेवायचं. असं 2-3दा करायचं. आणि 6 ते 7 मिनिटे आपण हे आलू मस्त असे फ्राय करून घेऊया. म्हणजे 70 ते 80% आपण हे फ्राय करून घ्यायचे, बाकीचे मग ते बिर्याणीमध्ये अजून होतीलच. तर इथे आलू आपले मस्त फ्राय झालेले आहेत. बघा किती सुरेख रंग आलाय, मस्त क्रिस्पी झाले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. तर आलूचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता आपण एक करूया बिर्याणी मसाला. तर त्याकरता मी घेतला अर्धा कप दही आणि नंतर त्यात घालायचे 2 छोटे टमाटर. नंतर त्यात घातला 1 चमचा सोप पावडर. नंतर त्यात घालायचं जिरं, अख्खं जिरं घेतलं 1 चमचाभर. 1 चमचाभर धणे पावडर घ्यायची. शिवाय थोडीशी आपण त्यात घालायची हळद आणि लाल तिखट घालायचं. शिवाय 7-8 मिरच्या घातल्यात मी त्यात, हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या, नंतर त्यात घ्यायच्या. नंतर गरम मसाला घेतलाय, खडा गरम मसाला जो आपल्या घरात असतो तो तव्यावर थोडा भाजून घ्यायचा आणि त्याची पावडर करायची. तर 1 चमचा गरम मसाला घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे आणि 2 कांदे मी थोडे तळून घेतले. तर हे तळलेले कांदेसुद्धा यात मिक्स करायचे. आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे आपला बिर्याणीचा मसाला अगदी मस्त तयार होईल. आणि याच मसाल्याने आपल्या बिर्याणीला अगदी मस्त चव येईल. तर आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे. कांदे मी आधीच तळून घेतले होते, 2 मोठे कांदे मी तळून घेतले. अर्धा वाटी दही घेतलं. दह्याचं प्रमाण मात्र व्यवस्थित घ्यायचं. आणि जर तुम्हाला लिंबू आवडत असेल तर यात अर्धा लिंबाचा रससुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण मी दही घेतलाय, टमाटर घेतलं, त्यामुळे मी लिंबाचा रस घातलेला नाही आहे. तरीसुद्धा यात अर्धा लिंबाचा रस तुम्ही घालू शकता. तर इथे आपला मसाला तयार आहे. गॅसवर ठेवलं एक मी भांडं, त्यात मी कांदा तळला, ते तेल घातलं आहे. नंतर 2 चमचे मी तूप घातलेलं आहे. तूप छान असं मेल्ट झालं की त्यात नंतर आपण घालायचा बिर्याणी मसाला जो आपण आत्ता बनवला. हा बिर्याणी मसाला आपण तेलात घालायचा आणि फिरवून घ्यायचं. एक 2-1 मिनिट आपण याला परतून घेऊया. नंतर यात घालायचं आलं लसणाची पेस्ट. साधारण 2 चमचे मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. परत एकदा मिक्स करायचा आणि हा मसाला 3 ते 4 मिनिट मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि फिरवत राहायचं कंटिन्यू. गॅस मिडियम ठेवायची. मिडियम गॅसवर आपल्याला हा मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे मसालासुद्धा आपला व्यवस्थित शिजला जाईल, तेलसुद्धा कढईने अगदी व्यवस्थित सुटेल. थोडंसं त्यात मीठ घालायचं, म्हणजे ग्रेव्हीला जेवढं मीठ हवं तेवढंच मीठ आपण यात घालायचं. कारण सुरुवातीला आपण बटाट्यातसुद्धा मीठ घातलेलं आहे थोडं, त्यामुळे आता ग्रेव्हीला जेवढं तेवढंच मीठ आपण यात घालायचं. तर इथे बघा मसाला आपला मस्त तयार झालेला आहे. कढईने तेल सुटलेलं आहे आणि मसाला अगदी परफेक्ट आपला तयार झालेला आहे. आता आपण काय करायचं, आपण जे बटाटे फ्राय करून ठेवले होते ते आपण ग्रेव्हीत घालायचे. व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आपण. तर आता तुम्ही बघितलंच असेल, अगदी घरातल्याच मसाल्यात आपण ही बिर्याणीची ग्रेव्ही बनवलेली आहे, बिर्याणीचा मसाला बनवलेला आहे. आता काय करायचं, यावर झाकण ठेवायचं आणि फक्त 1 मिनिट आपण ग्रेव्हीमध्ये बटाटे थोडेसे आपण शिजवून घेऊया. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि हे बटाटे आपण थोडेसे पलटून घ्यायचे दुसऱ्या साईडने, म्हणजे जो मसाला आहे बिर्याणीचा तो बटाट्याला दोन्ही साईडने व्यवस्थित
लागेल. नंतर वरून आपण तळलेला थोडासा कांदा घालायचा. नंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि नंतर मी घालायचा यात भात. तर भात मी आधीच शिजवून ठेवलेला होता. तांदूळ अर्धा तास आधी भिजत ठेवले. नंतर भात मी शिजवून घेतला. 80 ते 90% मी भात शिजवून घेतला. आणि आता हा भात यावर आपण मसाल्यावर पूर्ण असं पसरवून घ्यायचा. जर तुम्हाला लेअर हवे असतील तर तुम्ही 2 लेअरसुद्धा याचे करू शकता, पण मी मात्र एकच केलं आहे. त्यात हा भात आपण अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचा. गॅस अगदी कमी करून घ्यायचा. या वेळेला भात असा व्यवस्थित पसरवल्यानंतर आपण त्यात घालायचा तळलेला कांदा. कांदा मी सुरुवातीलाच तळून घेतला होता. थोडासा आपण तळलेला कांदा घालायचा. नंतर त्यावर थोडीशी आपण घालायची कोथिंबीर. नंतर त्यावर आपण मिरच्या थोड्या सेट करून घेऊया. याचासुद्धा मस्त फ्लेवर उतरतो आपल्या बिर्याणीमध्ये. नंतर यात आपण घालायचं थोडंसं फूड कलर. तर पाण्यात थोडासा कलर मी भिजवून घेतला होता, तो आपण थोडासा फूड कलर यात आपण घालायचा. आणि नंतर आपण यात घालायचं थोडंसं तूप घालायचं. 2 ते 3 छोटे चम्मच छोटे तूप घालायचं. आणि नंतर मी यात घातलंय पाणी. तर भात शिजवताना जे पाणी होतं ना, ते पाणी मी थोडंसं 1 वाटी बाजूला काढून ठेवलं होतं. ते पाणी आपण यात घालायचं, म्हणजे भात आपला वाफेमध्ये मस्त असा मुरला जाईल. आता यावर आपण झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर 10 ते 12 मिनिटं ही मस्त अशी बिर्याणी आपण शिजवून घ्यायची. म्हणजे मस्त असं 10 ते 12 मिनिटं आपण याला दम काढून घ्यायचा. तर 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत आणि बिर्याणी बघा किती मस्त अगदी परफेक्ट झालेली आहे. तर आता हे मिक्स कशी करायची, तर घाई करायची नाही मिक्स करायला. अगदी हलक्या हाताने एखादा झारा घ्यायचा किंवा एखादा प्लेन जो चम्मच असतो त्याने घ्यायचा, तो घ्यायचा आणि त्याने अलगद असा भात वर करायचा. खाली असलेला भात अगदी वर करायचा. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपली बिर्याणी तयार झाली आहे. भाताचा एक एक शीत असा मोकळा दिसतोय आपल्याला आणि बटाटेसुद्धा आपले अगदी व्यवस्थित शिजले. कुठे ते कच्चे राहिले नाही किंवा तुटले नाही. चवीला अगदी मस्त झालेले, अगदी साध्या सोप्या पद्धतीने हैदराबादी दम बिर्याणी बनवलेली आहे. बघा कलर किती सुरेख आले आणि भात बघा किती मस्त असा मोकळा झालेला आहे. चवीला अगदी मस्त झालेला आहे. एखाद्या संडेला असं काहीतरी वेगळं बनवून खायची इच्छा झाली तर अशी ही हैदराबादी दम बिर्याणी बनवा. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडलीच तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. अगदी सोप्या पद्धतीने मी ही बिर्याणी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी.